गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावळ्याचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. अडाणी बायकोला नवऱ्याने शिकवलं तर आपण किती कौतुक करतो त्याचं. मग या भिरभिरणाऱ्या नवऱ्याला बायकोनं शहाणं केलं, त्याला योग्य वाट दाखवली तर का नाही कौतुक करायचं. कोणी सांगावं, खरंच राधा सौरभला काहीतरी करून दाखवायची प्रेरणा देईल. मातीच्या गोळ्यासारखा आहे सौरभ, त्याला छान आकार देईल. हे भगवान, मेरा तुम्हारा जमता नहीं है, लेकिन अगर सही में तुम हो तो इस ऑड जोड़ी को कामयाब करना, सुखी रखना. प्लीज. पण सीमा वहिनीला राग नाही येणार मी खाल्लं तर. येडपट काही काय, पण तू करिअरच्या बाबतीत नीट विचार नाही केला तर मात्र ती रागवेल. तसं नाही यार, मला खरंच खूप काहीतरी करायचंय. पण ना मी वेगवेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन पण घेतल्या. पहिल्यांदा खूप इंटरेस्ट वाटतो, नंतर बोर होतं. झालं असेल तसं, पण आता आपण दोघं मिळून ट्राय करू. चालेल. खा. अरे खा. हो. पाणी ना. हळू. अरे हळू, सावकाश. सौरभ काय दे अजून पाणी. रजनीश, अरे काय झालं? अरे काय आपलं लेटर बॉक्समध्ये हे लेटर. मी पाणी घेऊन येते. तुम्ही शांत व्हा. काय झालं? काय काय शांत व्हा, आहे वाच. काय करायचंय आता आपण? काय झालं बाबा? पाणी घ्या तुम्ही. काय झालं मला सांगाल का? काय झालं? अरे अहो काय आहे त्या लेटर मध्ये? बाबा काय झालं बोला ना. अहो बोला, काहीतरी सांगा. काय झालंय? आपली एक मेजर कन्साइनमेंट रिजेक्ट झाली होती. त्या कंपनीने डॅमेजेस क्लेम केले आणि आपल्याला 20 कोटीचा फटका बसला होता. ते पैसे मी विराज फायनान्स कडून घेतले होते. त्यांना ते परत करायची मुदत संपून वर 3 महिने झालेत. ऍक्च्युली
3-4 महिन्यापासून माझं कशातच लक्ष नव्हतं आणि 15 दिवसात जर त्यांना ते पैसे दिले नाहीत तर ते कंपनी टेक ओव्हर करतील. काय? सौरभ, चल उशीर झालाय, घरी जाऊया. घरी मला नाही यायचं घरी. अरे म्हणजे एवढं रामायण सांगितलं तरी मला विचारतोस रामाची सीता कोण? आणि काय रे दीड शाण्या, सीमा वैदीवर असं रागवून तू तरी राहू शकणारच का? तुझं आंघोळीचं पाणी काढण्यापासून ते रात्री अंथरूण घालण्यापर्यंत सगळं बिचारी करते तुझ्यासाठी. आता सुद्धा तुला घराबाहेर काढून काळजी तीच करत असेल. आणि तुला एक सांगू, तुला उपाशी राहायला भाग पाडल्यावर ती 100% जेवली नसेल. तुझ्यासाठी निदान मी तरी होते सौरभ. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले. पण तिच्यासाठी कोण आहे? ती जेवली नाही हे कोणाला कळलं सुद्धा नसेल. दिस इज नॉट फेअर ना. सो आता घरी जा. ठीक आहे, मी जाईन घरी, पण आता नाही. मला आता तुझ्यावर खूप भटकायचंय रात्रभर. काय भटकायचंय रात्रभर? असं रस्त्यावर? वेडा आहेस का तू? आणि मी सई मॅमला काय सांगू? सांग की आम्ही जात होतो आणि हरवलं. रस्ता चुकलोय म्हणून सांगू? हा, तुला आठवतंय ना आपण खरा खरा रस्ता चुकलो होतो ते? नाही झालंय ना, आमचं लग्न झालंय. नाही नको नको, ते नक्की नको सांगू. एक काम कर ना, तू त्यांना सांग आम्ही चाललो होतो आणि मला कोणीतरी किडनॅप केलं. आणि मग मी खूप हक्का मारल्या, सौरभ वाचव. सौरभ आला, धावत आला आणि त्यांनी हल्ला करून मारामारी करून त्यांना मारून टाकलं आणि मला वाचवलं. हा स्टोरी आहे, आवडेल त्यांना. अरे सौरभ, जरा काहीतरी बरी थाप तरी सुचव. थापा कशाला मारायच्या, गरज काय? सांग सरळ. सौरभ म्हणाला मला फिरायचंय, आम्ही गेलो फिरायला. अच्छा, असं सांगू? काय म्हणणार आहे? म्हणतील पोरी वा छान. दादा काय? काय नाही. बोल ना, बोल ना. तू गौतमशी खरंच लग्न करणार आहेस? सई मॅमचा फोन आहे. हॅलो. हा राधा, अगं कुठेस तू? मॅम, मी इथे खाली आली आहे. सौरभ आला होता. हा, मी पाहिलं तुम्हाला. काय? हो, आपण फिरत फिरत फार लांब गेला नाहीयेत ना? नाही, आम्ही इथे बाहेरच फेरफटका मारतोय. हा का, काय झालं? नाही झालं काही नाही. इथे गौतम आलाय घरी. गौतम आता? हो अगं, इथून चालला होता तो त्याच्या घरी, तर म्हणाला की तुम्हाला भेटून जाऊ, जरा कोल्ड कॉफी पिऊ म्हणून. मी म्हणलं त्याला तुम्ही दोघं फिरायला गेलात म्हणून, तर तो बोलवतोय तुम्हाला दोघांना. तर लवकर या, आम्ही वाट बघतोय.
आणि तसंही आता उशीरच झालाय ना राधा. ये लवकर ये. हा हो हो आलेच. ओके. तो आता ह्या वेळेला का कडमडलाय? अरे माझा होणारा नवरा आहे तो. होणारा नवरा आहे ना, अजून झाला तर नाहीये ना. आणि ही काय दादागिरी आहे? आत्ताच्या आत्ता घरी आहे, सांग त्याला नाही येत म्हणून. अरे असं कसं सांगणार? असं नवऱ्याला नाही सांगता येत. ए हॅलो, सारखं नवऱ्या नवऱ्या करू नकोस हा, डोक्यात जातं माझ्या ते. आणि एवढ्याच राहिला कौतुक तर जा जाऊ. जा. ओके. थांब. एकटी जाणार आहेस म्हणजे अंधार आहे ना. चल. सौरभ आहे तसाच मला तो आवडतो, पण एक दिवस त्याचं त्यालाच वाटेल आणि सगळं ठीक होईल. खात्री आहे तुला? हो. आणि दरवेळी पुरुषांनीच सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या असं कुठे आहे का? मी आहे ना, मी घेईन जबाबदारी. त्याला पाहिजे तितके दिवस फ्री राहू दे. गौतम, गौतम, कॉफी तयार आहे, आणू का? नाही नको, येऊ दे त्या दोघांना, मग आपण एकत्रच घेऊ. तुम्ही बसा ना. ओके. पण एवढ्या रात्री फिरतायत कुठे? म्हणजे लॉंग ड्राईव्ह वगैरे का? अरे नाही नाही, ड्राईव्ह नाही, पायी पायीच गेलेत. ओ. पण प्रेमात आहेत ना, मग काळा वेळाचं भान कुठलं असायला. खरंच गौतम, त्यांच्याकडे बघताना इतकं छान वाटतं ना. म्हणजे मला माहितीये सौरभने अजून आपलं प्रेम व्यक्त केलं नाहीये राधाकडे, पण कळतं ना रे, कळतं त्याच्याकडे बघून. तो थोडा कन्फ्युज्ड आहे केदारमुळे आणि तुझ्यामुळे. बिचारा. काय अजब जोडी आहे ना त्यांची. अजब आहे पण गोड आहे. मला काय वाटायचं माहितीये गौतम, की राधा ही कधी अशा एकत्र कुटुंबात वाढली नाही ना. म्हणजे तिला कुटुंबातली नाती माहिती नाहीत, आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही, नवरा बायकोचं नातं कसं छान असतं हे तिने कधी जवळून पाहिलं नाही. त्यामुळे मला असं वाटायचं की हे अवघड नातं ती कसं पेलवेल. पण मग लक्षात आलं की तिची सगळी नाती सौरभ मध्ये एकवटलेली. ती त्याला वेळोवेळी अशी छान सावरत असते, सपोर्ट करत असते. त्याचं वेडेपण, त्याचं भरकटलेपण सगळं खूप सुंदर समजून घेते ती. तू बघ गौतम, एक दिवस नक्की ती त्याला असा मॅच्युअर्ड, स्वावलंबी आणि यशस्वी बनवेल. अँड ऑफकोर्स ऑल थँक्स टू यू. तू खरंच किती करतोस तू त्या दोघांसाठी. हे बघ आलेच. हे सौरभ, हाय. काय रे, कुठे फिरत असतोस माझ्या बायकोला घेऊन, ते सुद्धा एवढ्या रात्री? तू तरी कम ऑन, आय एम जस्ट किडिंग. मी काय 1890 सालातला नवरा नाहीये की बायको मित्राबरोबर फिरायला गेली म्हणून रागवायला. काय सारखं बायको बायको? लग्न झालं नाही तुमचं अजून? होणार तर आहे माझीच बायको. हा, फक्त अक्षता पडायच्या बाकी आहेत. कम ऑन यार, चिल.
एवढा काय वैतागतोस? आय एम सॉरी. आता कोल्ड कॉफी पिऊया म्हणजे तुझा पारा जरा उतरेल. सासूबाई? हो. काय? सासूबाईच. म्हणजे शी डझंट लुक सासूबाई, पण दिसत नसले म्हणून काय झालं? मी वागू शकते. हा, कडक सासू सारखी वागू शकते, तत्वाचा प्रश्न आला तर. एनिवे, तुर्तास कोल्ड कॉफी त्यासाठी तर आलाय गौतम. आले, छान गार झाली असेल ती. मला जरा वॉशरूमला जायचं होतं. ये ना, मी दाखवते. बाथरूमला जायचं होतं तर सुलभ शौचालयात का नाही गेलास रे? येता एवढ्या रात्री इथे कशाला आलायस कडमडायला? या, तो गौतम काय कुकुला बाळ आहे म्हणून त्याचं बोट धरून सुसू करायला घेऊन गेली होतीस? तर तुमची वॉशरूम 2 महिलावर आहे म्हणून गाईड म्हणून गेला होता आपण. अरे असं काय करतोय? आपण पाहुण्यांना दाखवतोच ना. गौतम एकदा घरचा झाला की मग नाही लागणार दाखवायला. अरे एवढा का चिडतोयस तू? कारण मी मूर्ख आहे म्हणून. फुल स्टॉप. अरे ही डायरी कोणाची आहे? कविता. सई मॅमचं तर अक्षर दिसत नाहीये. अगं हा, ही वही गौतम आला तेव्हा त्याच्या हातात होती. हो, माझीच आहे ती. पण कविता. राधा, तुला काय करायचंय? त्यात किराणा मालाचा जमा खर्च असेल नंतर कविता असतील, देऊन टाक ना त्याला. मला हवी आहे ती. कायम माझ्या बरोबर असते. काश्मीरा खूप छान कविता करायची, गायची सुद्धा. तीच गाणी आणि कविता आहेत या डायरीमध्ये. हो, हाऊ स्वीट. काय स्वीट? फुकट शायनिंग मारतोय राधावर. असली सेंटी फिलॉसॉफी झाडली की मुली विरघळतात लगेच. उल्लू बनवतोय दोघींना. बच्चू, पण मी बसलोय ना इथे तुझा पोपट करायला. आता ना गायलाच लावतो तुला, म्हणजे कळेल या बायकांना. गौतम, आम्हाला यातलं एखादं गाणं म्हणून दाखव ना. कोल्ड कॉफी के साथ मजा आहे का यार? नाही नाही, मी गाणं म्हणू शकत नाही. काय यार गौतम, म्हण ना यार. म्हण ना गौतम. नाही, नको ग, गाणं वगैरे नाही जमत. अरे म्हण रे. म्हण ना. अहो, मी माझ्या भसाड्या आवाजात गायलो ना तर तुम्ही सगळे पळून जाल इथून. बसाड्या. काय यार, राधा तुझा नवरा पण ग्रेट आहे. शी, तुम्ही दोघं बोर आहात यार. तुला हसता येत नाही, त्याला गाता येत नाही. काय करणार आहे तुम्ही लाईफ मध्ये? विसरता येत नाही असे नसतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही. मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही. चुकांना टाळताना किती केली हुशारी. चुकांना टाळताना किती केली हुशारी. चुकांना टाळताना किती केली हुशारी.
नवे दिसताच कोणी, नवे दिसताच कोणी, पुन्हा चुकतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, किती म्हटले तरीही, हो किती म्हटले तरीही, जरा उरतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा, नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा, नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा, तरी गंगा जळातून, तरी गंगा जळातून निघे भलतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम, कळे शब्दात अंतिम, असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, विसरता येत नाही. असे नसतेच काही, विसरता येत नाही. असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, नवे मिळतेच काही, नवे मिळतेच काही, हो नवे मिळतेच काही. गर्दी होती फार तिथे, इथे बरं आहे. वा 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 वा, लवली. गौतम, अरे तुझं हे टॅलेंट आम्हाला माहितीच नव्हतं. वा वा. आहे ना माझा नवरा, अमेझिंग, गुड लुकिंग, टॅलेंटेड, रोमॅन्टिक आणि वर सक्सेसफुल बिझनेसमॅन. मी खरंच लकी आहे. हा फारच. बर घ्या, हा मी निघतो, मला उशीर होतोय खूप, कामं पडलेत बरीच, आणि तुम्ही बसा ना, अजून गाणी म्हणत बसा, एन्जॉय करा. हा येतो, बाय. सौरभ, अरे बाण अगदी वर्मी लागलेला आहे, खूप जेलस झालाय तो. मी सांगितलेली स्ट्रॅटेजी वर्क होते की नाही, त्यामुळे हे सिद्ध होतंय की तो तुझ्यावर टेरिफिक प्रेम करतो. हो. थँक्यू सो मच गौतम. गौतम, पण तू इतका चांगला नको रे वागूस आमच्याशी. फार ऑकवर्ड होतंय बघ. नो 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 नो, मी हे सगळं तुमच्यासाठी करत नाहीये, हे मी सगळं माझ्यासाठीच करतोय. माझ्या आवडत्या माणसांसाठी मी माझं सर्वस्व पणाला लावतो, आणि तुमची राधा मला फार आवडते. सो
एकही डब्यात खायची वस्तू नाही. कशी असेल कशी असेल. हल्ली सगळं लक्ष फोनवर असतं. फोनवर बोलण्याच्या नादामध्ये घरातल्या वस्तू संपल्या आहेत. सासऱ्याला काही खायला आहे की नाही कोण कोण लक्ष ठेवणार नाही. बरोबर आहे बरोबर आहे. हल्ली हातामध्ये फोन नाही वाटतात का? पाण्याकडचं सामान मागवून झालंय. यशनी मला कोल्ड स्टोरेज मधनं अंडी आणून दिलेत. केमिस्ट कडनं औषधं मागवून झालेत. केदारला काय हवं नको तेही विचारून झालंय. रिकामा आहे फोन. हवाय कशाला? आमचं कोणी नाहीये गुलू 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 बोलायला. नाही नाही आता ताटावर बसल्यावर वाटी कशाला लपवायची. सरळच विचारतो तुला मी. सांग कुणाशी बोलत असतेस? सतत गुलू गुलू फोनवर कुणाशी बोलत असतेस? रात्री अपरात्री फोन येतात तुझे. आमचं लक्ष आहे बरोबर. मेथीचे ठेपले करते. हवेत? अरे मेथीचे ठेपले. इथे मी काय विचारतोय? फोनवर कुणाशी बोलत असते? त्या गाडीत बसून कुणाला भेटायला जाते? सासरा आहे मी तुझा. नको आहेत का? नका खाऊ. मी खाईन 3-4 खाईन म्हणतो. करते करते. बरं तुम्ही सौरभला पाहिलं का? सौरभ झोपलाय. अजून झोपलाय हा मुलगा. त्या घरातले लोक ना सुधारायचे नाहीत. हसतोस काय? हे शेवटचं वाक्य माझ्यासाठी होतं. तूच तिची कुरापत काढली असशील. कुरापत कशाला? सरळ तोंडावर विचारलं मी तिला. कुणाशी सारखं फोनवर बोलत असतेस रात्री अपरात्री? कुणाला भेटायला जातेस विचारलं मी तिला. असं विचारलं? असं विचारलं मी तिला. काय घाबरतो काय? सासरा आहे. तुला सांगतो घारू हिचं नक्की कुणाबरोबर तरी अफेअर चालू आहे. हे शक्यच नाही. अरे मनात सुद्धा आणू नकोस. त्यातली नाहीये ती. अरे नसणार तिचं काय अफेअर. आणि असलं तर तिने का करू नये रे? तुझा पोरगा तो तिला सोडून कुठे जाऊन बसलाय विलायतेत. येतोय तिला काही विचारण्यासाठी. पण त्याला का नाही बोलत कुचकटपणे? सगळी बोलली तिलाच का? तिने सगळं उष्णवार काढायची तुमची आणि तुमची बोलणी ऐकायची. बोल ना आता का दातखीर बसली? मी सांगतो अरे चांगली गुणाची सून आहे ती. बिचारी गरीब आहे. असं काही वागलंच ना तर हातची जाईल ती. सौरभ इतका कसा रे कोडगा झालायस तू? हा काय यार सीमावहिनी झोपू तरी दे ना. फक्त झोपा काढ. तू झोपा काढ. नाहीतर इकडे तिकडे उन्हाळक्या कर. बाईकवरनं पिकनिकला जा. आणि हे सगळं दुसऱ्यांच्या जीवावर. अरे सौरभ तुझ्या मनाला जाग कशी येत नाही रे? हा रोज बोलणी खायची. खोटी प्रॉमिसेस करायची. दिवस संपला की पहिले पाडे 55. सौरभ अरे इतका कसा रे कोडगा झालायस तू? एवढा मोठा झालायस पण अक्कल कधी येणार तुला? जा आता केदारसाठी जेवण घेऊन जा. निदान तेवढं तरी कर. मी नाही उठणार. झोपणार आहे मी. तुझा हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करतोय? काय नाही. लोक गुड मॉर्निंग कशी म्हणतात ते ऐकतोय. कारण काय ना ऑफिसमध्ये जाणारे लोक वगैरे असं गुड मॉर्निंग वगैरे म्हणतात. मित्र असतात ना मित्र ते मध्य सकाळी मध्य दुपारी मध्यरात्री हायच म्हणतात. सो गुड मॉर्निंग. कसं आहे ना सौरभ इन फ्युचर तू पण ऑफिसला जाणार आहेस ना. मग आत्ता प्रॅक्टिस केलेली बरी. आज आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रोशर्स आणि फॉर्मची चौकशी करायला जायचंय. लक्षात आहे ना? एक्सटर्नल बीकॉम करायचं का एखादा कोर्स करायचा आहे ते ठरवायचंय आपल्याला. ऍप्टिट्यूड टेस्ट पण करायची. मानसच्या एका मित्राकडे करू शकतो आपण. ए यार आता तू पण सकाळी सकाळी लेक्चर नको दिवसा. बरं 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 नो लेक्चर. येतोयस ना तू? हे बघ मी हॉस्पिटलला जाते. मला खूप काम नाही आज हॉस्पिटलमध्ये. आपण जाऊ शकतो 2-3 तास. बरं ठीक आहे. पण मला आधी केदारला डबा द्यायला जायचंय. तू एक काम कर ना तू डायरेक्ट तिथेच आहे. तिथेच भेटूया आणि मग पुढे जाऊ. ओके ओके फाईन. सी यू. बाय.
जगात किती मास्तर भरले त्यार शी. त्यामुळे दादांच्या मतांचं दडपण आणून स्वतःला कमी लेखू नकोस. ओके. पण दादा तर आम्ही येऊ का? अरे या ना, आम्ही गप्पाच मारत होतो. आणि आम्ही जेवण घेऊन आलो. अरे वा, गुड. डॉक्टर केदार, तुम्ही आज सकाळी गोळ्या घेतल्या नाहीयेत, त्यामुळे आता असं करू नका. जेवल्यानंतर लगेच गोळ्या घ्या. मी सिस्टर बरोबर पाठवून देतो. ओके, येतो मी. डॉक्टर थांबा ना तुम्ही पण थोडा वेळ. का या वेड्याची भीती वाटते? अरे अरे केदार, मी तसं नाही म्हणालो. मी फक्त त्यांना म्हटलं की मग का थांबायला सांगितलं यांना? डॉक्टर केदार, रिलॅक्स. हे बघा, मला असं वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे अरे एकदम गप्प का बसलायत? जेवण आणलं ना केदारसाठी? हो. कमॉन, चला चला जेवण काढा. हो, काढतो. काढा. केदार, मी पण थोडंसं टेस्ट केलं तर चालेल ना? काय, मला असं कळलं की तुमच्या सीमावहिनी फार सुंदर स्वयंपाक करतात. येस. पण आजचा डबा डॉन डिकोस्टाच्या माणसाने आणलाय, म्हणजे नक्कीच त्यात विष घालवलं असणार. डॉन डिकोस्टा खूप चालाक माणूस आहे. माझ्या जीवावर उठलाय तो. आधी हा माझी हेरगिरी करायला येतो आणि माझी माहिती सगळी कळली की मग हा त्याचा पार्टनर येतो. पण डॉन डिकोस्टा, हा राघव मंत्री तुला पुरून उरेल. हे खाणं आता डॉन डिकोस्टाचा माणूसच काय. केदार, डॉक्टर केदार शांत व्हा. केदार कुठे चाललास? हे बॉईस, केदार इट दिस फूड. केदार, रॉकी इट दिस फूड. केदार काय झालं तुला? हे जेवण खा. जेवण तूच खायचंय. केदार, डॉन डिकोस्टा, डॉन डिकोस्टा, मी तुला सोडणार नाही. केदार, शांत राहा. टाकतो. केदार, काय झालं? सौरभ, घरून तुम्ही कधी आलात? काय काय झालं? आपण कुठे गेलो होतो का बाहेर? हो, तुम्हाला थोडी चक्कर आली. एनिवे, तुम्ही या, बसा जरा. सौरभ, बस ना. अरे सौरभ, केदारसाठी जेवण आणलं होतं ना? अरे वा, दे ना त्याला. मी देते.
राधा, रंजू कशी आहे? बरे आहेत. बाळाचं नाव ठरवायचंय ना आता. तुम्हाला सुचतंय का काही भाजीसाठी नाव? आपण दोघे मिळून ठरवूया ना. खरंच राधा, आता तुम्हाला दोघांना एकत्र पाहिलं की खूप समाधान वाटतं. राधा, आता तू केदारशी लग्न करून टाक, म्हणजे कसलीच चिंता राहणार नाही. मग त्याला इथे येण्याची गरजच भासणार नाही. हो हो, आम्ही करणारच आहोत लग्न. हो की नाही राधा? हॅलो, तुम्ही खाल आता? मी आलेच. लवकर ये पण. सौरभ, काय झालं? काय झालं काय यार राधा? आय एम सॉरी. कशाबद्दल? राधा, तुझं लग्न ठरलंय गौतमशी. आणि लोक आत काय बोलतायत? पाहिलंस ना तू आल्यावर केदार कसा नॉर्मलला आला. पण उद्या तुझं लग्न झाल्यानंतर काय होणार आहे? आता वाटायला लागलंय तुझं लग्न झाल्यानंतर केदार ठार वेडा होणार आहे. सौरभ, आपण आता केदारला ऍडमिट केलंय ना. केदार आता मानसची जबाबदारी आहे. तो सगळं नीट बघेल. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आपण तुझ्या एक्सटर्नल एक्झामचे फॉर्म भरायला जायचंय ना. चल जाऊया. माझा मूड नाही आहे राधा. आणि या सगळ्या परिस्थितीत माझं कसं लक्ष लागणार आहे? अभ्यास मी काय कपाळ करणार? इतक्यात हातपाय गाळलेस, असं कसं करून चालेल सौरभ? तू प्लीज टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी सगळं सांभाळेन. काय सांभाळशील? एकदा लग्न करून युएसला गेल्यानंतर इथे काय चाललंय तुला काय कळणार आहे ग? आणि एवढीच जर काळजी असेल ना तर तुझं ठरलेलं लग्न मोडशील. आणि काय करू? आणि माझ्याशी